एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थी आहे। या महाविद्यालयात संपन्न होत आहे। मला सांगायला आनंद वाटतो की या महाविद्यालयात मी यापूर्वी अनेक वेळेस वेगवेगळ्या निमित्ताने आलेलो आहे। हा जो ऋणानुबंध आहे, हा ऋणानुबंध गेल्या 15 वर्षापासून या महाविद्यालयाशी जोडलेला आहे आणि आज परत तो अधिक घट्ट होत आहे। त्यासाठी मी मंचावर उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर गुंजाळ सरांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी ही कार्यशाळा आयोजनाची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली। समता शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय आणि या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक मित्र मंचावर ज्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात ते आमचे सन्मित्र प्राचार्य डॉक्टर अरुण पाटील सर, डॉक्टर विनोद उपरवट सर आणि ज्यांचं आम्हाला नेहमीच सहकार्य लाभतं विद्यापीठाच्या पर्यंत आमचं अगदी चांगल्या पद्धतीने जे काम सुरू आहे त्याच्या आमच्या पाठीवर एक उत्साह वाढवणारा जो हात आहे ते आमचे आजच्या या कार्यक्रमाचे आजच्या कार्यशाळेचे उद्घाटक आदरणीय प्राचार्य डॉक्टर एस.आर. पाटील सर, जे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य देखील आहेत। मी सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो। मित्रहो, गांधी विचारांची आज निकळ आहे, गरज आहे आणि गांधी विचार हा प्रासंगिक आहे। हा विचार कधीही न संपणारा आहे, परंतु आजची जी परिस्थिती आपण पाहतो आहोत देशात समाजात ती अतिशय चिंता करण्यासाठी अशी परिस्थिती आहे आणि अशा वेळेस महात्मा गांधींनी जे जीवनमूल्य आपल्याला दिलं आहे, तत्वज्ञान आपल्याला दिलं आहे, त्या विचारांचा त्या जीवनमूल्यांचा समाजाला देशाला विसरता पडत नाही ना, अशी भावना असा विचार मनात घर करून बसतो आणि म्हणून व्यक्ती जरी देहाने मृत पावत असेल, मन पावत असेल, परंतु विचार हा कधीही न संपणारा असतो, कधीही न मरणारा असतो, कारण विचार हा माणसाला अमरत्व प्रदान करत असतो आणि म्हणून वेळोवेळी गांधी विचारांची आज निकळ गरज आणि प्रासंगिकता आपल्याला दिसून येत आहे। माणुसकीची मशाल हातात घेऊन अंधारातून प्रकाशाकडे जाणारा हा विचार, महात्मा गांधींचा विचार समाजापर्यंत पोहोचवावा आणि विशेष करून विद्यार्थ्यांपर्यंत ते मूल्य, ते विचार कसे पोहोचवता येतील हा जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा आम्हाला एक चांगला उपक्रम या ठिकाणी अहिंसात्मक संज्ञापन कौशल्य कार्यशाळेच्या माध्यमातून दिसला आणि म्हणून महाविद्यालय ज्या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेचे एकक आहे
अशा 8 महाविद्यालयांची आम्ही निवड केली आणि तो प्रस्ताव विद्यापीठात सादर केला. आपल्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू महोदय यांचा अतिशय सकारात्मक असा दृष्टिकोन आहे. अशी अतिशय भक्कम असा पाठिंबा आहे. त्यांच्यासोबत जे कुलगुरू साहेब आहेत त्यांच्याही भक्कम अशी साथ आहे. एकंदरीत त्यांच्या पाठिंब्याने, त्यांच्या एक सकारात्मक दृष्टिकोनातून ही कार्यशाळा मी 8 महाविद्यालयांमध्ये ही घेत आहोत. आज या महाविद्यालयात 5वी कार्यशाळा होत आहे. पहिल्याने सेंटरच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन शिबिर व्हायचं, चिंतन शिबिर व्हायचं, व्यक्तिमत्व विकास शिबिर व्हायचं, कार्यशाळा व्हायची, परिसंवाद व्हायचा. परंतु त्या सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना न बोलवता सेंटरच किंवा सेंटरचा विचार त्या विद्यापीठात त्या महाविद्यालयात आपण नेऊ, म्हणून हा एक चांगला उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतला आहे. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळालेला आहे. आणि म्हणून आज जे हिंसेचे वातावरण आहे, आज जे अराजकतेचे वातावरण आहे, आज जी युद्धजन्य स्थिती आहे, अशा या स्थितीत, अशा या परिस्थितीत गांधी विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक चांगला प्रयत्न आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. माणूस सुखी होईल तो सुसंवादाने होईल, शांततेने होईल, अहिंसेने होईल. आणि म्हणून गांधींची जी ही मूल्य आहेत, हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न या ठिकाणी करीत आहोत. आणि या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून आज दिवसभर ही कार्यशाळा या ठिकाणी संपन्न होत आहे. मी या आपणास सांगितलं की विचार हा कधी मरत नसतो. गांधी विचार हा जिवंत राहिला पाहिजे आणि गांधी विचार जिवंत ठेवण्याची ही जबाबदारी कोणा एका व्यक्तीची नाही, कोणा एका माणसाची नाही, ती आपणा सर्वांची आहे. कारण शांततेच्या मार्गाने, सुसंवादाच्या मार्गाने देशात प्रगती किंवा विकास आपण साधू शकतो, माणूस हा सुखी राहू शकतो. हा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी हा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक करण्यासारखे भरपूर आहे. आम्ही रोजच गांधी विचार ऐकतो, कारण महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्रात माझी ही 3री टर्म आहे. गेल्या 4 महिन्यापूर्वी माननीय कुलगुरू महोदयांनी माझ्या आधी केलेल्या कामावर विश्वास ठेवून पुन्हा मला ही संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि म्हणून गांधी विचार जितका जागवता येईल, जगता येईल, विद्यार्थ्यांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवता येईल, यासाठी आम्ही हा प्रयत्न करीत आहोत. खूप वेळ न घेता मी आपल्या या शब्दांना पूर्णविराम देतो आणि पुढील सूत्र राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर खान मॅडम यांच्याकडे सोपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र धुळे व राष्ट्रीय सेवा योजना विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या अहिंसात्मक संज्ञापन कौशल्य कार्यशाळा या कार्यशाळेचं उद्घाटन झालं असं प्रथमतः जाहीर करतो. या कार्यशाळेला मंचावर उपस्थित असलेले आपल्या समता शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे चे प्राचार्य आदरणीय गुंजाळ सर, जे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. मंचावर उपस्थित असलेले महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राचे संचालक, आमचे सन्मित्र आदरणीय डॉक्टर संजय ढोडले सर, आपल्याला खऱ्या अर्थाने आज जी विचारांची मेजवानी घेऊन आलेले आहेत ते आमचे मित्र डॉक्टर अरुण पाटील सर, प्राध्यापक डॉक्टर विनोद उपवर्टे सर, जे SNT महाविद्यालयामधून आपल्याकडे आलेले आहेत आणि जे मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य देखील आहेत. आजच्या या कार्यक्रमाचं
जे सूत्रसंचालन करत आहेत त्या डॉक्टर फरीदा खान मॅडम, आपल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर राहुल आहेर सर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आमचे मित्र डॉक्टर राठोड सर, मला जे परिचित आहेत आणि ज्यांनी आपल्या महाविद्यालयापर्यंत मला ते रस्त्यावर घ्यायला आले ते आमचे फार जुने मित्र डॉक्टर वडवी सर, आपल्या महाविद्यालयातील सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ प्राध्यापक बंधू भगिनी आणि ज्यांच्यासाठी विद्यापीठाने हा सगळा अट्टहास मानलेला आहे ते माझे विद्यार्थी बंधू भगिनी. खरं म्हणजे मी या कार्यक्रमासाठी माझ्यासारख्या पामराची उद्घाटक म्हणून निवड केली त्याबद्दल मी डॉक्टर डोटे सरांचा आणि विशेषतः विद्यापीठाचा आभार व्यक्त करेन. कारण एका शिक्षकाला विद्यार्थ्यांपुढे आपले विचार मांडण्याची खऱ्या अर्थाने जर संधी उपलब्ध होत राहिली तर मला असं वाटतं की आपल्यातले काही जे पैलू आहेत ते पैलू जास्त समकवण्यासाठी ते विद्यार्थ्यांपर्यंत नेण्यासाठीची एक संधी आहे आणि ती संधी मला डोटे सरांनी दिली त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि आजच्या या एक चांगला अशा प्रकारचा उपक्रम जो विद्यापीठाने आपल्यासमोर दिलेला आहे. कारण म्हणजे विद्यापीठाने नेहमीच विद्यार्थ्यांप्रती एक चांगल्या प्रकारचा भाव आपल्या कुलगुरू साहेबांचा असतो आणि म्हणून त्याचा एक परिपाक म्हणून हा सगळा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम विद्यार्थी विकास विभाग राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवला जात असतो. आणि म्हणून या सगळ्यांमध्ये महात्मा गांधींचा विचार हा विचार जो आहे हा विचार देशाला नव्हे तर जगाला तारणारा विचार आहे. आणि म्हणून खाली आपण महात्मा गांधींच्या चित्र प्रदर्शनीचे देखील उद्घाटन केलं आणि त्याच्यामध्ये गांधी ते महात्मापर्यंतचा जीवनपट त्या ठिकाणी दाखवला गेलेला आहे चित्रपटाच्या माध्यमातून. आणि म्हणून हा जीवनपट बघत असताना आपल्याला अनेक अशा प्रकारचे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात की गांधीजींनी जे काही जीवन सत्य, अहिंसा आणि अपरिग्रह या त्रिसूत्रीवर आधारलेलं जीवन जे काही समर्पित केलं ते जीवन समर्पित केल्याचा आजच्या समाजाला काही त्याचा फायदा होतो आहे की नाही याच्यासाठी हा सगळा उपक्रम या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज आपण बघत आहोत की मग समाजापुढे हा विषय येण्याचं कारण काय की आजही समाजामध्ये हिंसा होत आहेत. जाती जातींमध्ये समाज विभागलेला आहे, दुभंगलेला आहे. धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होताना आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून या देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून देखील जर ही दरी कायम राहत असेल तर मग कुठेतरी महात्मा गांधींचा विचार आपल्यासमोर आणणं हे एक क्रमप्राप्त ठरतं आहे. आणि म्हणून हा उपक्रम आहे. आणि म्हणून महात्मा गांधींची जी काही अहिंसात्मक जी काही चळवळ होती याच्यामध्ये कुणाही जीवाचा न गम मत्सर जे काही आपल्या या संपूर्ण महाराष्ट्र ही जी काही संतांची भूमी आहे यांनी हा विचार आपल्यासमोर दिलेला आहे की दुसऱ्या जीवाचा आपण मत्सर करू नका, तिरस्कार करू नका, हिंसा करू नका. आणि म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारची महात्मा गांधीजींना हिंसा अभिप्रेत नव्हती. आणि म्हणून अहिंसात्मक एवढंच नाही या देशाला देखील स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कामामध्ये हिंसात्मक हे स्वातंत्र्य आपण मिळवलं नाही तर शांततेच्या मार्गाने अहिंसात्मक मार्गाने आपण या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कामी महात्मा गांधीजींचं फार मोठं योगदान आहे. आणि म्हणून या संपूर्ण समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा करण्यामध्ये आता तर आपल्या हा समाज खऱ्या अर्थाने अहिंसात्मक समाजात
ची निर्मिती ही एक काळाची गरज बनलेली आहे आणि ही जर काळाची गरज असेल तर याच्यासाठी आपल्याला समाजाच्या सर्वच घटकांना, मग विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, शेतकरी असेल, कामगार असेल, सगळे म्हणजे जे जे घटक या समाजामध्ये आहेत, राजकारणी असतील, या सगळ्या लोकांनी समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा उदात्त हेतू घेऊन जर ते आपल्या समोर आले तर या समाजामधली अहिंसात्मक समाज निर्माण होण्यामागे कुठेतरी एक पाऊल पुढे आपण जात आहोत असं मला वैयक्तिक वाटतं. आणि म्हणून या सगळ्यांमध्येच या विचारांची आज गरज आहे आणि ते विचार आपल्यापर्यंत आपल्याला आज ऐकायचे आहेत. तर या सगळ्या विचारांमध्ये आपण निश्चितच या सगळ्या जे काही आज समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडिया आहे, या सोशल मीडियाचं देखील काम समाजामध्ये अफवा पसरवणं असतं, समाजामध्ये निगेटिव्ह अशा प्रकारचा नेरेटिव्ह सेट करायचा कार्यक्रम जो काही होतो आहे याच्यापासून आपण या ठिकाणी वाचलं पाहिजे आणि समाजाला एक निकोप अशा प्रकारचा जर समाज घडवायचा असेल तर गांधींचे विचार आपल्याला तारणार आहेत एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. या महाविद्यालयाने देखील मला या ठिकाणी माझा जो काही आदर सत्कार केला त्याबद्दल मी महाविद्यालयाचं देखील या ठिकाणी ऋणी आहे आणि मी या ठिकाणी माझं जे काही उद्घाटन करतो या ठिकाणी 2 शब्द आहे ते संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा आज स्मृती दिवस आहे असे संत गाडगेबाबा सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या आणि साबूत डोक्याच्या माझ्या लाडक्या तरुण मित्रांनो आणि विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले सर्व सन्माननीय प्राध्यापक बंधू आणि भगिनी, खरं तर मी सरांना सुरुवातीला सांगितलंय की माझ्या महाविद्यालयामध्ये आविष्कार स्पर्धा आहे आणि त्या आविष्कार स्पर्धेचं होस्ट आम्ही आहे आणि मला जायचंय म्हणून फार कमी वेळामध्ये मी तुमच्यासोबत संवाद साधणार आहे. मित्र, आता सरांनी तुमच्या संदर्भामध्ये एक विधान केलंय की आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी हे समाजातील एक समाजप्रिय आणि खऱ्या अर्थानं समाजामध्ये वेगवेगळे प्रयोग बघणारे, प्रयोग करणारे असे खऱ्या अर्थानं संशोधनात्मक विद्यार्थी आहेत की ते समाजामधले संशोधन करत असतात. समाजामध्ये काय चाललंय, काय नाही चाललंय, काय योग्य, काय अयोग्य याचा सारासार विचार करत असतात आणि अशा या खऱ्या अर्थानं संशोधनात्मक विद्यार्थी माझ्या डोळ्यासमोर बसलेले आहेत, माझ्या समोर आहेत आणि म्हणून त्यांच्यासोबत काही 5 मिनिटं संवाद साधावा आणि खऱ्या अर्थानं महात्मा गांधींचे अहिंसात्मक विचार कोणते होते, महात्मा गांधींची विचारधारा कोणती होती ही खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत मांडावी हा एक प्रामाणिक हेतू आहे. कारण असं म्हटलं जातं की आजची ही तरुण पिढी नुसतं सोशल मीडियामध्ये व्यस्त आहे, त्याला फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा जे काय प्लॅटफॉर्म आहे त्याच्या पलीकडे ते जात नाही. परंतु हे सुद्धा खोटं आहे. समाजशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी हे या सोशल मीडियामध्ये न जगता ते खऱ्या अर्थानं महात्मा गांधींच्या विचारावर जगणारे विद्यार्थी आहेत हे मला या ठिकाणी ठामपणे सांगावंसं वाटतं. जळगाव संचलित महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र धुळे व राष्ट्रीय सेवा योजना विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अहिंसात्मक संज्ञापन कौशल्य कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रा उपस्थित त्यांच्या हस्ते आपल्या आजच्या एकंदरीत ज्याला आपण मोहनचंद करमचंद गांधी ते महात्मा या जीवन प्रवासाचं जे प्रदर्शन आपण खाली सुरू केलं विद्यार्थ्यांसाठी आणि त्या प्रदर्शनाचं उद्घाटन त्याचप्रमाणे आपल्या या कार्यशाळेचं उद्घाटन ज्यांनी केलं ते आदरणीय प्राचार्य डॉक्टर S.R. पाटील सर, ज्यांचा नेहमी आपल्या महाविद्यालयाच्या प्रती एक आपलेपणाचा भाव हा नेहमी असतो. आपल्या कर्मचाऱ्यांप्रती असो, आपल्या विद्यार्थ्यांप्रती असो, आपल्या
एकंदरीत संस्था चालकांच्या सोबत असलेल्या त्यांच्या संबंधाच्या अनुषंगाने असो, नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना हा लाभ कसा मिळेल यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. ते आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर संजय ढोर्डे सर, संचालक महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र धुळे. त्याचबरोबर त्यांचं व्याख्यान आपण ऐकणार आहोत, ज्यांचे विचार आपण ऐकण्यासाठी या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांना निमंत्रित केलेलं आहे असे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अरुण पाटील सर. आज जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने मी असं म्हणेल की आज आपल्या या 21व्या शतकात ज्याप्रमाणे माणूस जगतोय, स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ साधताना इतरांच्या आनंदात किंवा दुःखात सहभागी होण्याची वेळ किंबहुना त्या संदर्भातले विचार आज तरी मला वाटतं खूप कमी लोकांच्या सोबत असतात की जे दुसऱ्याच्या दुःखात किंवा दुसऱ्याच्या आनंदात त्यांचा स्वतःचा आनंद मांडतात. आणि निश्चित मी माझ्या 30 वर्षाच्या या प्राध्यापक म्हणून काम करत असताना एखाद्या महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना PhD मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाकडून मान्यता मिळते आहे आणि त्याचा आनंद हा महाविद्यालयाच्या बाहेरच्या व्यक्तीच्या किंवा त्यांच्या सोबत असलेल्या मित्र परिवाराच्या माध्यमातून एखादा व्यक्ती तो आनंद आपल्या सर्वांमध्ये वाटण्यासाठी एक त्या पद्धतीची इच्छा असणं हे सुद्धा अत्यंत कौतुकास्पद आहे. असे आपल्या सर्वांचे मित्र आणि आपल्या महाविद्यालयासाठी केव्हाही आपण त्यांना निमंत्रित केलं असेल, त्यांना बोलवलं असेल, त्यावेळेस त्यांनी मार्गदर्शन केले असेल. SNDT विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि आपल्या सर्वांचे आवडते प्राध्यापक डॉक्टर विनोद उपरवेट सर, आपल्या सर्वांचं मी महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मी स्वागत करतो. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजची जी कार्यशाळा आहे अहिंसात्मक संज्ञापन कौशल्य विकसित विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीनं व्हावं, मी मगाशीच उल्लेख केला की आज प्रत्येक व्यक्ती हा व्यक्तिवादी विचार करणारा दिसतो. व्यक्तिवादी विचारसरणीमध्ये फक्त स्वतःचा विकास कसा साधता येईल, मग त्यासाठी कदाचित काही मंडळी वेगवेगळ्या पद्धतीचा वापरही करतात. आणि अशा या भौतिक सुख साधनांकडे आकर्षित होणाऱ्या समाजामध्ये एक समाजाबद्दल एक सामाजिक संवेदनशीलता निर्माण व्हावी, एवढंच नव्हे तर आपण स्वतःचा विकास निश्चित करा, पण तो विकास करत असताना अहिंसात्मक मार्गाने विचार हा समाजापर्यंत पोहोचवणं तेही अत्यंत तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून सरांचं मी आभार व्यक्त करेल की आपण आपल्या या अत्यंत महत्वाच्या अशा कार्यशाळेसाठी आमच्या महाविद्यालयाची निवड केली आणि या महाविद्यालयामध्ये आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि एक संधी त्या निमित्तानं आपण आम्हाला उपलब्ध करून दिली आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी हे विचार हे निश्चितच उपयोगी ठरणार आहे. कारण समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी हे कुठल्या तरी 4 भिंतीच्या आड असलेल्या प्रयोगशाळेमध्ये काम करणारे नाहीत. या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा आहे ती समाजामध्ये जाऊन प्रत्यक्ष वेगवेगळ्या सामाजिक समस्यांचा शोध घेऊन त्या सामाजिक समस्यांचं निराकरण करत असताना वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळे उपक्रम या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबवले जातात आणि जेणेकरून समाजामध्ये एक चांगलं वातावरण, एक स्वच्छ वातावरण,
आणि ज्या अनेक महापुरुषांनी जे समाजासाठी राष्ट्रासाठी स्वतःला झोकून दिलेलं आहे अशा सर्वांचे विचार पोहोचवण्याचं काम समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी हे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतात. एका कवीने म्हटलेलं आहे की रणावेळ स्वातंत्र्य कोणा मिळाले, कारण स्वातंत्र्य हे युद्ध केल्यानंतरच मिळालेलं आहे. रणांगणामध्ये वेगवेगळे शस्त्र वापरून हे स्वातंत्र्य मिळालंय, पण भारताचं स्वातंत्र्य ज्या अत्यंत महान, ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो, अहिंसेच्या मार्गातनं, उपोषणाच्या मार्गातनं, सत्याग्रहाच्या मार्गातनं त्यांनी भारतीय समाजामध्ये स्वातंत्र्यासाठी जी जागृती निर्माण केली, जी चळवळ उभी केली आणि करा किंवा मरा, डू ऑर डाय अशा पद्धतीनं ज्या वेळेस या महान व्यक्तीच्या माध्यमातून संदेश दिला गेला आणि संपूर्ण भारत देशातील जनता हे स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचा सहभाग झाला. म्हणूनच म्हणतो की रणावेळ स्वातंत्र्य कोणा मिळाले, तर अहिंसेच्या मार्गातनं स्वातंत्र्य हे राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या प्रयत्नातनं त्यावेळेस अनेक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गाने स्वातंत्र्यासाठी इतरही झटलेले आहेत, पण बहुतांशी समाज लक्षणीय समाज हा ज्या व्यक्तीच्या मागे होता भारतातला, ती व्यक्ती म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी. आणि यांच्या विचारानं एक अहिंसेच्या मार्गातून एक आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांचाही वाटा हा आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून सर, निश्चित आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्या लक्षात येतं किती आजचा युवक असेल किंवा आजचा कुठलाही व्यक्ती असेल किती ताणतणावात आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजा पूर्ण करून घेण्याच्या दृष्टिकोनातून जो प्रयत्न करतोय, ते प्रयत्न करत असताना ज्या ताणतणावात तो वाढतोय, ज्या ताणतणावात एकंदरीत त्याचं जीवन हे सुरू आहे, त्या ताणतणावामध्ये स्वतः संयम ठेवणं आणि अहिंसेच्या मार्गातून आपला विकास करणं या संदर्भातला संदेश देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही आज खूप महत्वाचा असा हा विषय आपण या कार्यशाळेच्या माध्यमातून घेत आहे. कारण आपण बघतोय चालताना रस्त्यांना ज्या व्यक्तीशी आपला काहीही संबंध नसतो, त्या व्यक्तीशी थोड्याफार प्रमाणात कदाचित दोघांपैकी एकाची काही चूक असेल, तर ज्या पद्धतीचं जो संज्ञापन होतं, ज्या पद्धतीचं कम्युनिकेशन, त्याला संज्ञापन म्हणताच येणार नाही, संवाद म्हणताच येणार नाही, पण ज्यावेळेस नुसतं अरे म्हटलं की समोरचा कार्य म्हणतो, ही परिस्थिती आज आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ट्रेसमध्ये आज प्रत्येक व्यक्ती आहे, तणावात आहे. तर अशा वातावरणामध्ये त्याचा ट्रेस कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं, जेणेकरून आपण तणावविरहित आपण जीवन कसं जगलं पाहिजे, तणावात न राहता आपण आपल्या, आणि या सगळ्या गोष्टींचं कारण, याच्या मागे अनेक कारण आहेत. म्हणजे आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा मर्यादित न ठेवता आपण ज्या पद्धतीने, ज्या वेगाने आपला विकास करण्याचा प्रयत्न करतो, ज्याची खरंच गरज नाहीये अशासाठी सुद्धा आपण धडपड करतो. खूप नितांत गरज नाहीये तरी सुद्धा आपण झगडतो आणि त्यासाठी इतरांच्या कुठल्या जे काही गरजा असतील त्यांचा विचार न करता फक्त आपण स्वयंकेंद्रित, व्यक्ती केंद्रित ज्या वेळेस आपण स्वतः विकास करण्याचा प्रयत्न करतो, तर त्यावेळेस कदाचित तणाव हा वाढत असतो आणि त्या तणावातून हिंसा ही होते. आणि ही हिंसा टाळण्याच्या दृष्टिकोनातून अहिंसात्मक संज्ञापन हे प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये असणं गरजेचं आहे. अहिंसात्मक संवाद हा प्रत्येकाच्या मध्ये असणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच या कार्यशाळेचं महत्त्व अनन्यसाधारण.